हॅलो. हॅलो. हा बोला ना ताई. काय अनुभव शेअर करायचा होता? हा करा ना ताई. कुठून करू बोलताय? शकते? हो हो करा ताई. यवतमाळ. हा हा. आता कसं वडील गेले ना काल. हो का? हा हा. त्यामुळे आता अनुभव घेऊ शकते. हो, मग ते कसं संध्याकाळी वगैरे मग सगळेजण राहते तेव्हा बोलणंच नाही. बरोबर बरोबर बरोबर. काय अनुभवलं ताई? मला आहे ना, माझा अनुभव थोडासा म्हणजे असा वेगळा आहे ताई. हा चालेल ना ताई. सेवा कधीपासून करताय आणि तुम्ही? सेवा आता झाले 3-4 वर्ष. अच्छा अच्छा. हा हा हा. हो. काय झालं म्हणजे नक्की? मला ना इन्फेक्शन झालं होतं इथे. म्हणजे आपल्या बापरे. लघवीची जागा असते ना. हो ना हो ना. युरिन इन्फेक्शन तिथेच होतं. हा. हा. खूप खाज येत होती आणि खूप म्हणजे अशी इचिंग होत होती आणि पूर्ण अशी रेड रेड जागा झाली होती. अरे 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 किती त्रास होत असेल हो ताई. खूप त्रास होत होता. मी 6 महिने ताई हेच नाही वापरली. युजच नाही बापरे. केली. आई गो. हा. मग असंच मग रोज सेवा करत जायची. काय करू काय करू. खूप जण म्हणे काही होत नाही, होते जाते. मला वाटलं पॅगी वगैरे असेल. हा. मग ते एक दिवस मग दवाखान्यामध्ये गेली. हम्म. मग डॉक्टरनी औषध दिलं. हम्म हम्म हम्म. मग ते कमी झालं पुन्हा तसंच. हा हा हा. 1 महिना बरं वाटलं. हा. मग पुन्हा तसाच त्रास चालू झाला. हम्म. मग मी जे आपल्या स्वामीम ग्रुपवरच कोणाला तरी खाजेचा त्रास होता तर 54 माळी करत होत्या रोजच्या संकल्प करून. ते पण केलं. तरी पण बापरे. काहीच फरक नाही पडला. हा हा हा. आणि त्याच्यानंतर 14वा पण अध्याय वाचत होती, 18वा पण अध्याय वाचत होती. हा हा. तरी पण तसंच खूप त्रास होत होता. बापरे. बाई हो. गं. तरी अशा कंडिशनला वाचत होत्या. हा. मग शेवटी गुरुचरित्र पारायण केलं. बरं. हा हा. हा घरी. हा. गुरुचरित्र पारायण केलं. हा. आणि त्याच्यानंतर मग तरी पण त्रास चालूच ताई. मी म्हणत होती एवढे सगळं सेवा करताय, कुठं कमी पडत आहे. हा. रोजही तसंच म्हणजे आणि कसं म्हणजे ते चिकट ताव आणि फाटलेल्या दुधासारखं असं जात होतं. अय्या. बापरे. हो. हा. मग शेवटच्या दिवशी जे सांगता असते ना, हा. त्या सांगतेच्या दिवशी ताई माहित आहे का आपली दुधावरची जाडी जाडी साय कशी असते, हो 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 हो. तेवढं जाडं असं निघालं. म्हटलं अरे अरे बापरे. अरे अरे. हो. तेवढं. हा. मी स्वतःच म्हणत एवढी सेवा करताय तरी माझं म्हणजे काहीच हा. फरक नाही पडून राहिला. हो माझा हो. हा. वाटतच ना. आणि हा. मग माझा त्रास हा ताई 28 डिसेंबर 2025 हा हा हा. आता एप्रिल महिना चालू आहे. बिलकुल काहीच त्रास नाही. अरे वा. 6 महिने झाले. हा. बघा बघा किती छान हो ताई. हो. शेवटी स्वामींनी ऐकली तुमची प्रार्थना. हो हो हो. किती सुंदर. ऐकली. खूप बापरे. त्रास होत होता. हा. आणि मी याच्यासाठी करत नव्हती का म्हणजे तो असा प्रायव्हेट पार्टचा हे होता ना अनुभव. हा 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 हा. त्याच्यामुळे मग करायला माझा राहूनच गेला. हा बोला ना ताई. आता पुण्यतिथी होती ना हा 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 हा. 15 तारखेला. मग केंद्रामध्ये 9 तारखेपासून सप्ताह राहते पारायणाचा. बरोबर बरोबर. हा. हा. तर मग मी नोव्हेंबरमध्ये पारायण केलं होतं घरी. अच्छा. हा. मग त्या दिवशी मग ग्रंथ उचलल्यावर 8व्या दिवशी हा. त्याच्यामध्ये शेवंतीचं फूल ठेवलं होतं पांढरंवालं. अच्छा. हा हा. आणि वरती ग्रंथ ठेवून दिला. हा हा हा. मग ते 5 महिन्यांनी मी ते एप्रिल महिन्याच्या 9 तारखेला काढलं. तर बापरे. ताई हा. ते फूल जशान तसंच होतं. फोटो आहे का काढलेला? नाही मला तेच तर सुचलं नाही ना. जेव्हा अनुभव देते तेव्हा असं सुचतच नाही काही. आई काय करू आणि काय नाही. गं. मी बाजूच्या एका ताईला दाखवलं पण तिथे केंद्रात. अरे वा. पारायण वाचन झाल्यावर. अरे वा. आणि त्याला एवढा सुगंध ताई असं वाटत होतं की कालचं फुल आहे. एवढं ताजं. हो. फक्त कमाल. बाजूच्या जे पाकळ्या आहे ना हा. त्या फक्त थोड्याशा पिवळसर झालेल्या होत्या. थोड्याशा. बापरे. 5 महिने झाले त्या डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल. बापरे. एप्रिल महिन्याच्या 9 तारखेला काढलं मी. ताई फोटो काढायला पाहिजे होता हो. हो. माझ्याकडे मोबाईल पण होता पण म्हणजे असं लक्षात नाही आलं ते. लक्षातच नाही आलं. आई गं. हो. किती पहिल्याच सुंदर. किती खूप. सुंदर. हो.
खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो, हो. हां, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी.